Hello student, how are you? Today we are going to learn about the features of writing skill. आता या व्हिडिओमध्ये आपण बघूया features of writing skill म्हणजे रायटिंग स्किलची वैशिष्ट्ये. Writing is the ultimate aim of learning language. Writing is a skill. By writing one can preserve his her knowledge. Writing form requires complete control of muscles of hand, wrist and their coordination with eyes and mind. रायटिंग इज द अल्टिमेट एम ऑफ लर्निंग म्हणजे लेखन कला शिकणे हे आपलं भाषेचं सर्वात महत्त्वाचा असा उद्देश असते. रायटिंग इज अ स्किल आणि लेखन हे एक स्किल आहे, कौशल्य आहे आणि कोणतेही कौशल्य हे प्रॅक्टिसने आपल्याला अवगत करता येते. बाय रायटिंग वन कॅन प्रिझर्व हिज हर नॉलेज. आपण लेखनामुळं आपण आपलं नॉलेज जतन करून ठेवू शकतो. म्हणजे लिहून ठेवलं तर आपण कित्येक वर्ष ते पाहू शकतो, वाचू शकतो, ऐकू शकतो. रायटिंग फॉर्म रिक्वायर्स कम्प्लीट कंट्रोल ऑफ मसल्स ऑफ हँड. रायटिंग लेखन कलासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय, आपल्या मसल्सवर कंट्रोल, आपल्या हातावर अँड व्रिस्ट आपल्या मनगटावर अँड देअर कोऑर्डिनेशन विथ आईज अँड हँड. आणि आपलं कोऑर्डिनेशन डोळ्याचं आणि मनाचं लागते. लेखनामध्ये या चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. कंट्रोल ऑफ मसल्स ऑफ हँड, व्रिस्ट अँड कोऑर्डिनेशन ऑफ आईज अँड माइंड. तेव्हाच आपण चांगलं लेखन करू शकतो. मिस्टर बेल, आता याबद्दल मिस्टर बेल काय म्हणतात बघूया. इलिजिबल हँड रायटिंग इन अ यंग मॅन ऑर वुमन इज अ साइन ऑफ अनटायडी अँड केअरलेस माइंड. आता बघा, इलिजिबल हँड रायटिंग म्हणजे व्यवस्थित नसलेलं हस्ताक्षर एखाद्या पुरुषामध्ये किंवा स्त्रियांमध्ये जर असेल तर इज अ साइन ऑफ, हे कशाचं प्रतीक आहे, इज अ साइन ऑफ अनटायडी अँड केअरलेस माइंड. निष्काळजीपणा आणि अस्वच्छतेचं ते एक हे आहे, साइन, खूण आहे, चिन्ह आहे. म्हणून आपलं हँडरायटिंग आपण चांगलं, व्यवस्थित, सुंदर आणि वाचता येईल असं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो रायटिंग शुड बी लेजिबल, म्हणून अक्षर हे योग्य असावं, व्यवस्थित असावं. देर शुड बी अ फ्लुएन्सी अँड ब्युटी इन रायटिंग. त्यात सौंदर्य असावं, फ्लुएन्सी असावी, ओघवतेपणा असावा. नाव वी शॅल लर्न द फीचर्स ऑफ रायटिंग स्किल. आता आपण याची काही वैशिष्ट्ये आहेत ती पाहू. जवळपास याच्यामध्ये 10 वैशिष्ट्ये यांनी सांगितलेली आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे डिस्टिंक्टिव्हनेस. फर्स्ट, सेकंड इज प्रॉपर स्पेसिंग, थर्ड इज साइज, फोर्थ इज सिम्प्लिसिटी, फिफ्थ इज स्ट्रेट लाईन, सिक्स इज स्पीड. तर आपण सुरुवातीला हे पाहू, डिस्टिंक्टिव्हनेस. तर पहा डिस्टिंक्टिव्हनेस फीचर्स ऑफ रायटिंग स्किल. याच्यामधलं पहिलं आपण पाहू डिस्टिंक्टिव्हनेस. रायटिंग शुड बी इझिली नोटीस अँड इट शुड बी व्हेरी क्लिअर. म्हणजे याच्यामध्ये डिस्टिंक्टिव्हनेस मध्ये काय असलं पाहिजे की आपलं जे काही लेखन आहे ते कसं असायला पाहिजे, इझिली, सहज लक्षात येईल असं अँड स्पष्ट असावं. इट शुड बी क्लिअर. सेकंड इज प्रॉपर स्पेसिंग, योग्य अंतर. आता बघा, प्रॉपर डिस्टन्स बिटवीन द वर्ड्स अँड अमॉंग द वर्ड्स इज अ सेकंड फीचर ऑफ रायटिंग स्किल. दुसरं वैशिष्ट्य काय लेखनाचं, प्रॉपर स्पेस्टर, योग्य अंतर असावं शब्दांमध्ये, वाक्यांमध्ये. थर्ड इज साईज. साईज ऑफ लेटर शुड बी प्रॉपर, इक्वल अँड युनिफॉर्म. आपली जी लेटरची साईज आहे म्हणजे अक्षरांचा जो आकार आहे तो कसा असावा, योग्य असावा, इक्वल, समान असावा, लहान मोठा असू नये आणि युनिफॉर्म, एकसारखा असावा. फोर्थ इज सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी त्यामध्ये असावी. रायटिंग शुड नॉट बी डेकोरेटिव्ह. आपलं जे काही लेखन आहे काही फार डेकोरेटिव्ह असं नसावं, ते एक सिंपल, साधारण असावं. सिम्प्लिसिटी इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ रायटिंग. फिफ्थ इज स्ट्रेट लाईन. आता पहा, पाचवं वैशिष्ट्य आहे स्ट्रेट लाईन. रायटिंग शुड बी इन अ स्ट्रेट लाईन. आपलं जे लिखाण आहे ते एका लाईनमध्ये असावं, ना की असं तिरपं, वेडं वाकडं असं नसावं. त्यामुळं वाचणाऱ्याला ते आकलन होणार नाही. म्हणून ते एका रांगेत, एका लाईनमध्येच, एका रेषेमध्ये असावं. रायटिंग शुड बी अ इन अ स्ट्रेट लाईन. आणि सिक्स आहे स्पीड. देअर शुड बी अ प्रॉपर स्पीड फॉर रायटिंग. लिहिण्यासाठी एक प्रॉपर स्पीड आपल्याला असावा, योग्य गती असावी. इफ वन राईट व्हेरी स्लोली ही ऑर शी मे नॉट राईट द एक्झामिनेशन पेपर इन अ टाइम, or if one writes very fast he or she may commit mistakes in the examination paper. So normal speed is a feature of writing skill. म्हणजे यामध्ये हे सांगितलेलं की जर स्पीड योग्य असला तर आपण पेपर सुद्धा वेळेत सोडू शकू, अन्यथा आपल्याला 3 तासामध्ये आपला पेपर सुद्धा होणार
नाही. जर एखादं स्लो लिहित असेल किंवा एखादं खूप फास्ट लिहित असेल तर त्याचं अक्षर घाण येऊ शकते. तर या सर्व गोष्टीसाठी स्पीड सुद्धा महत्वाचं एक वैशिष्ट्य यामध्ये आहे. आता सातवं पाहू आपण. सातवा जो पॉइंट आहे तो आहे कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्ह. कॅपिटलायझेशन म्हणजे कुठं स्मॉल कुठे मोठं ते करायचं त्याच्याबद्दल. कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. कॅपिटल लेटर शुड बी यूज ॲट द प्रॉपर प्लेसेस अँड अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क शुड बी गिव्हन, अदरवाईज अवर रायटिंग विल नॉट बी प्रॉपर. म्हणजे पहा, जिथे कॅपिटल लेटर आवश्यक आहे, नावं, गावांचे नाव, व्यक्तींचे नाव, तिथे ते आवश्यक असावं फुलस्टॉप नंतर. आणि पंक्च्युएशन विरामचिन्हे, कॉमा, exclamatory, semicolon, full stop. So these are very important while writing, while in writing skills. तर ह्या गोष्टी आपल्याला लेखन करताना लक्षात ठेवायच्या आहेत. तर हे एक वैशिष्ट्य आहे कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. यानंतर आहे फ्लुएन्सी. फ्लुएन्सी. Writing should be easy and well. One should write without efforts. It should be done in a smooth and skillful way. म्हणजे आपलं जे रायटिंग आहे हे कसं असावं, वेल चांगलं असावं आणि त्यासाठी काही विशेष असे श्रम लागू नये. विदाउट एफर्ट्स, काही एफर्ट्स प्रयत्न न करता म्हणजे सहजतेने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. इट शुड बी स्मूथ. सहजतेने आणि स्किलफुली आपल्याला ते लेखन करता आलं पाहिजे. त्यानंतर आहे ब्युटी. द अपीअरन्स ऑफ रायटिंग शुड बी सिम्पल बट ब्युटिफुल. आपण जे काही लिहित आहोत ते कसं असावं, आपलं अक्षर कसं असावं, ब्युटिफुल, सुंदर असावं आणि सहज असावं. 10th स्विफ्ट एक्झिक्युशन. त्यानंतर पहा स्विफ्ट एक्झिक्युशन म्हणजे काय, रायटिंग ॲक्टिव्हिटी शुड बी डन व्हेरी स्विफ्टली स्मूथली. आपली रायटिंग ॲक्टिव्हिटी जी काय ती कशी झाली पाहिजे, स्मूथली आणि स्विफ्टली. तर अशा प्रकारे आपण फीचर्स ऑफ रायटिंग स्किल हे 10 जवळपास बघितलेले आहे. यानंतरचा पॉईंट आहे मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रायटिंग स्किल. आता मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रायटिंग स्किल म्हणजे कोणकोणत्या पद्धती आहेत, त्याची कोणकोणती टेक्निक्स आहेत ऑफ टीचिंग रायटिंग स्किल, ते या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रायटिंग स्किल. द रायटिंग स्किल इज अ डिफिकल्ट स्किल दॅन अ रीडिंग स्किल. आता आपल्याला माहिती आहे की रायटिंग स्किल हे रीडिंग स्किलपेक्षा थोडं कठीण आहे. लर्निंग टू राईट इन्व्हॉल्व्स मॅन्युअल स्किल्स सच ॲज होल्डिंग पेन्सिल, पेन, कंट्रोलिंग द मसल्स ऑफ फिंगर्स, कीपिंग अ पेपर ऑर अ नोटबुक स्ट्रेट, हँड आय कोऑर्डिनेशन. म्हणजे पहा, लर्निंग टू राईट, लेखन शिकण्यासाठी आपल्या यामध्ये बऱ्याच मॅन्युअल गोष्टी इन्व्हॉल्व होतात. जसं की हातात पेन्सिल, पेन पकडणे, कंट्रोलिंग द मसल्स ऑफ फिंगर, याच्यावर नियंत्रण ठेवणे आपल्या बोटांवर, कीपिंग अ पेपर ऑर ए नोटबुक स्ट्रेट, कीपिंग अ नोटबुक स्ट्रेट, हँड आय कोऑर्डिनेशन. हँड आय कोऑर्डिनेशन म्हणजे डोळ्या आणि आपलं हात यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. द टीचिंग ऑफ समन्वय असला पाहिजे. द टीचिंग ऑफ लँग्वेज, रायटिंग शुड नॉट बी बिगिन विथ द टीचिंग ऑफ अल्फाबेट. आणि जेव्हा आपण टीचिंग ऑफ लँग्वेज आहे, कोणतीही भाषा शिकताना त्यामधली लेखन कला शिकताना, लेखन कौशल्य शिकताना शुड नॉट बी बिगिन विथ टीचिंग ऑफ अल्फाबेट. आपण डायरेक्ट अल्फाबेटपासून शिकवण्यास सुरुवात करू शकत नाही. तर मग द मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रायटिंग शुड बी फॉलो. त्यासाठी काही मेथड्स आणि टेक्निक्स आहेत ते खालीलप्रमाणे. पहिलं आहे बा फर्स्ट, दॅट इज गिव्ह द लर्नर्स सफिशियंट ओरल टीचिंग. त्यासाठी सर्वात आधी त्याला पहिले ओरल टीचिंग द्यावं, तोंडी त्याला आधी शिकवावं लागतील अक्षर. त्यानंतर टेक रीडिंग फ्रॉम द ब्लॅकबोर्ड ऑर फ्लॅश कार्ड. त्यासाठी ब्लॅकबोर्डचा वापर करावा, फ्लॅश कार्डचा वापर करावा लागेल. Then tell the learners to write large movements using pen pencil to develop a good penmanship. त्यासाठी त्यांना चांगलं पेन पकडण्यावर प्रभुत्व येण्यासाठी, पेनमॅनशिप म्हणजे काय, पेनावर प्रभुत्व येण्यासाठी त्यासाठी जे सुरुवातीला जे काही स्टेप्स आहेत त्या शिकवायला पाहिजे. द मोमेंट वुड बी, तर त्या मोमेंट कोणत्या आहेत की ज्यामुळे पेनावर त्याचं कंट्रोल येईल. तर त्यासाठी जसं आपण आधी कोणतंही लेखन शिकवण्याच्या आधी सराव घेतो त्याप्रमाणे उभ्या रेषा, आडव्या रेषा, सर्कल, सेमी सर्कल, डॅश, हायफन, आहे की नाही, प्लस, झिगझॅग, हे स्टार, अशा प्रकारे आपण या शेपचा आधी त्यांना सराव देणं गरजेचं आहे. टेक प्रॅक्टिस फॉर मेनी टाइम. याची बरेच वेळा सराव करून घ्यावा या विविध आकाराचा, कारण या आकारापासूनच नंतर आपले शब्द, वर्ड्स, अल्फाबेट्स तयार होणार आहेत. त्यामुळे मुलांना त्यामध्ये एकदा कंट्रोल येईल. सुरुवातीला ही प्री
नर्सरी स्टेज आहे की ज्याला आपण काय म्हणू अंगणवाडीची पूर्व. टेक प्रॅक्टिस फॉर मेनी टाइम्स. धिस इज अ प्री रायटिंग प्रॅक्टिस. ही प्री रायटिंग प्रॅक्टिस आहे म्हणजे लेखन पूर्वचा सराव आहे. सेकंड, ग्रुप द लेटर्स अकॉर्डिंग टू शेप्स. यासाठी आपण ग्रुप करू शकतो आकाराप्रमाणे शब्दांचा अक्षरांचा आणि त्याप्रमाणे मुलांना प्रॅक्टिस देऊ शकतो. जसं की OACED. आता हे सर्व जे शब्द आहेत हे कसे आहेत सर्कल मधले आहेत, सर्कल पासून तयार होणारे. जर आधी आपण सर्कलची प्रॅक्टिस घेतली तर हे अक्षर मुलं बालक व्यवस्थित काढू शकतात. त्यानंतर यम. आता हा पहा स्क्वेअर टाईप आहे तर याच्यामधून किंवा एक अक्षरी MNH या प्रकारे. त्यानंतर WV हे स्क्वेअर शेप आणि S हे हाफ सर्कल. तर पहा सजेस्टेड बाय मिस्टर FG फ्रेंच गिवन बिलो. जसं की मिस्टर FG फ्रेंचने सांगितलेलं आहे की आधी आपण यांचा सराव घेऊ शकतो. राऊंड कॅपिटल्स. राऊंड कॅपिटल्समध्ये कोणते शब्द येतात की जे सर्कलपासून तयार होतात, OQCGD. त्यांचा स्क्वेअर कॅपिटल. स्क्वेअर म्हणजे चौकोनी याच्यापासून तयार होणारे कॅपिटल्स लिहितात. जसं HNM हे चौकोनी याच्यातून, याचा एक चौकोन सारखा आकार असतो म्हणून याला स्क्वेअर कॅपिटल म्हणून त्यांनी नाव दिलं. त्यानंतर हाफ स्क्वेअर कॅपिटल. हाफ म्हणजे अर्धवट चौकोन असणारे, अर्धा चौकोन. जसं E अर्धा चौकोन, FLKYIJ याप्रमाणे. आणि त्यानंतर शेवटचे हाफ सर्कल. हाफ सर्कलमध्ये SPBR याप्रमाणे येतात. इंट्रोड्यूस स्मॉल लेटर्स और कॅपिटल्स इन द बिगिनिंग. सुरुवातीला आपण त्यांना कॅपिटल स्मॉल आणि कॅपिटल लेटर शिकवू शकतो. बिकॉज ईच मेथड हॅज इट्स ॲडव्होकेट्स. कोणी कॅपिटल आधी शिकवते नंतर स्मॉल, कोणी स्मॉल आधी शिकवते नंतर कॅपिटल. तर हे आपल्या मेथडवर अवलंबून आहे. थर्डली, द टीचर शुड गिव्ह द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन टू द प्युपिल्स व्हाईल रायटिंग. त्यानंतर विद्यार्थ्याला प्युपिल्सला द टीचर शुड गिव्ह द फॉलोइंग खालील इन्स्ट्रक्शन त्याला देण्यात याव्या. फर्स्ट इज बॉडी शुड बी अपराईट. लिहिताना त्याची जे शरीर आहे हे ताट असावं. सेकंडली आर्म शुड बी पॅरलल टू डेस्क. त्याचे जे हात आहेत ते पॅरलल समांतर असावे डेस्कला. थर्डली हेड शुड हॅव लिटिल बेंड. थोडंसं डोकं वाकलेलं असावं, खाली झुकलेलं असावं. फोर्थली आय शुड बी 12 इंचेस फ्रॉम द पेपर. पेपरपासून कागदापासून आपले जे डोळे आहेत हे कमीत कमी 12 इंचेसवर असावे. फिफ्थली पेपर एज शुड बी पॅरलल टू द एज ऑफ द डेस्क. पेपरची जी एज आहे, कडा आहे, ती पॅरलल असावी डेस्क सोबत समांतर. 6 हँड शुड रेस्ट लाईटली ऑन द एंड ऑफ द लिटिल फिंगर अँड द साइड ऑफ द रिस्ट. आपला हात सुद्धा शेवटच्या बोटावर सहजतेने आरामदायकपणे आणि मनगट सुद्धा म्हणजे कोणतंही असं हे नसता सहजतेने ठेवण्यात पेपरवर यावं. त्यामुळे स्मूथ लेखन करता येईल. ट्रान्स्क्रिप्शन. फोर्थ ट्रान्स्क्रिप्शन और कॉपिंग इज द फर्स्ट एक्सरसाइज इन रायटिंग. कॉपी बुक्स विथ 4 लाईन्स शुड बी यूज. यासाठी कॉपी करायचं असेल किंवा एखादा ट्रान्स्क्रिप्शन उतारा लिहायचा असेल, आपल्याला चित्रित करायचं लिहायचा असेल, एखादं कॉपी करायचं असेल मटेरियल, काही लिहायचं असेल वरचं पाऊण फळ्यावरचं किंवा वहीमधलं पुस्तकामधलं, तर या स्वाध्यायामध्ये रायटिंग कॉपी बुक्स विथ 4 लाईन्स यासाठी 4 लाईन 4 लाईनची जी कॉपी असते 4 लाईनची तिचा वापर करावा म्हणजे अक्षर छान येतील. द टीचर शुड राईट व्हेरी सिम्पल वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट बुक्स ऑन द ब्लॅकबोर्ड अँड यूज द फ्लॅश कार्ड विल बी यूज फॉर दिस ॲक्टिव्हिटी. यासाठी ब्लॅकबोर्डचा वापर टीचर करू शकतात, फ्लॅश कार्डचा करू शकतात. अ स्मॉल सेंटेन्स ऑन द ब्लॅकबोर्ड शुड बी आस्क्ड टू कॉपी डाऊन. एक छोटं सेंटेन्स ब्लॅकबोर्डवर देऊन मुलांना ते कॉपीमध्ये कॉपी करण्यास सांगू शकतात. फिफ्थली, द यूज ऑफ सबस्टिट्यूशन टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट द स्टेज ऑफ द रायटिंग स्किल. यासाठी सबस्टिट्यूशन टेबलचा सुद्धा आपण वापर करू शकतो अशा प्रकारे. 6, नाउ द टीचर कॅन यूज द व्हेरियस ॲटम्स लाईक. आता यामध्ये अनेक विविध प्रकारचे ॲटम्स सुद्धा आपण म्हणजे त्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. तर पहिलं पहा, मॅच द फॉलोइंग, जोड्या लावा. सेकंडली, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. मल्टी चॉईस क्वेश्चन, MCQ दॅट इज बहुपर्यायी क्वेश्चन विथ कीवर्ड्स, काही प्रश्न पण कीवर्ड्स सहित. ट्रान्सफॉर्मेशन, काही बदल. पिक्चर प्रेझेंटेशन अँड डिस्कशन, चित्र दाखवून त्याचं प्रेझेंटेशन करणे, चर्चा करणे. तर अशा प्रकारे शब्दचित्र वर्णन ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. आणि 7th आहे डिक्टेशन. आता डिक्टेशन
A passage which is going to be given to the student for dictation must be known to them. The words should be known to them. Dictation म्हणजे काय, त्याला अनुश्रुत लेखन म्हणतात, की म्हणजे टीचर एखादा पॅराग्राफ वाचून सांगतात, मुलं ते लिहितात. तर यासाठी जो पॅसेज आपण त्यांना देणार आहोत डिक्टेशनसाठी, तर दॅट शुड बी तो ओळखीचा असावा, त्याच्यामधले शब्द त्यांना ओळखीचे असावे, आधी त्यांना वाचायला लावावे आणि नंतर तो डिक्टेशन करून लिहायला सांगावे. देअर आर 2 kinds ऑफ रायटिंग स्क्रिप्ट. आता या स्क्रिप्टचे लिपीचे सुद्धा देअर आर टू काइंड्स, 2 प्रकार पडतात. प्रिंट स्क्रिप्ट अँड कर्सिव्ह स्क्रिप्ट. प्रिंट म्हणजे छापील आणि कर्सिव्ह एक धावती मोडी लिपी ज्याला म्हणतो आपण. तर पहा, प्रिंट स्क्रिप्ट इज प्रिफर फॉर बिगिनर्स. सुरुवातीच्या बिगिनर जे लेखन कला शिकत आहेत जे मुलं, म्हणजे पहिलीतले, नर्सरीमधले, बालवाडीमधले, त्यांना आपण आधी प्रिंट स्क्रिप्ट प्रिफर करतो, पसंत करतो. त्यानंतर एकदा प्रिंट स्क्रिप्ट त्यांना आली की मग आपण कर्सिव्ह म्हणजे कर्सिव्ह शिकवतो, धावती लिपी मोडी लिपी शिकवतो. कर्सिव्ह स्क्रिप्ट मीन्स रनिंग हँडरायटिंग. याला रनिंग हँडरायटिंग सुद्धा म्हणतात. इट शुड बी इंट्रोड्यूस म्हणजे फास्ट लिहिण्यासाठी याचा उपयोग होतो. इट शुड बी इंट्रोड्यूस आफ्टर द pupil have properly acquired print script, means after 2-3 years. Cursive writing means to give a little tail to join the letters. म्हणजे पहा, 2-3 वर्ष प्रिंट स्क्रिप्ट त्यांना आल्यानंतर मग आपण कर्सिव्हकडे वळू आणि कर्सिव्ह 2-3 वर्षानंतर शिकवावी. आणि कर्सिव्हमध्ये काय असते की त्याची टेल शेपटीला धरूनच आपण पेन न उचलता अक्षरामागं अक्षर लिहित असतो, त्याच्या टेल शेपटीला पकडून. तर त्यामुळं लेखन फास्ट होते पेन न उचलता. याला कर्सिव्ह म्हणतात, धावती. आता बघा, कर्सिव्ह रायटिंग इज इझी टू अक्वायर. आणि कर्सिव्ह रायटिंग शिकणं हे सुद्धा इझी आहे, सोपं आहे. इट इज यूज फॉर हाय स्पीड इन रायटिंग. यामुळे हाय स्पीड आपल्याला प्राप्त होतो लेखनामध्ये. इन रायटिंग देअर आर 3 types ऑफ स्लांट. आता रायटिंगमध्ये 3 प्रकारचे स्लांट सुद्धा आहेत. स्लांट पाहूया कसे आहेत स्लांट. आता पहा, गायडेड कंपोजिशन हॅव द फॉलोइंग प्रिन्सिपल. त्याची काही फॉलोइंग प्रिन्सिपल्स आहेत. ते कोणकोणते आहेत तर बघू. पहा, फर्स्ट, अ टॉपिक अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ द प्युपिल्स. आपण जो काही टॉपिक देत आहोत तो कसा असावा, अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ प्युपिल्स, प्युपलच्या लेवलप्रमाणे असावा, विद्यार्थ्याच्या. सम गायडन्स फ्रॉम द टीचर इज रिक्वायर्ड. काही मार्गदर्शन टीचरने सुद्धा द्यावे. दिस टाईप ऑफ कंपोजिशन इज ॲडवायसेबल ॲट द अर्ली स्टेज. हे अर्ली स्टेज म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये, अवस्थेमध्ये प्रिफर केल्या जाते, पसंत केल्या जाते. फ्री कंपोजिशन शुड बी इंट्रोड्यूस इन द 4th year ऑफ लर्निंग इंग्लिश. म्हणजे इंग्रजीच्या साधारणतः 4थ्या वर्गापासून 5व्या वर्गापासून आपण त्याला फ्री कंपोजिशन म्हणजे मुक्त लेखन ज्याला म्हणू आपण ते सांगत असतो. म्हणजे एखादा निबंध आला किंवा तुम्ही पंतप्रधान झाले तर अशा प्रकारचे मुक्त म्हणजे त्याच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आपण त्याला फ्री कंपोजिशन देत असतो. यासाठी इंग्रजीची 4 वर्षे त्याचं अध्ययन झालेलं असावं इंग्लिश विषयात. द पीपल शुड थिंक ऑन द सब्जेक्ट इंडिपेंडेंटली. कारण त्यामुळे विद्यार्थी आता स्वतंत्र विचार करत असतो त्या विषयाचा. दे शुड यूज देअर ओन लँग्वेज. त्यासाठी तो स्वतःची भाषा सुद्धा वापरतो. द टीचर शुड प्रेझेंट सम स्पेसिमन्स बिफोर द क्लास इन द बिगिनिंग स्टेज. यासाठी शिक्षकांनी काही नमुने विद्यार्थ्यांना सादर करून दाखवावे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यावरून थोडासा अंदाज येईल. सो ऑल्सो सम मोर पॉइंट्स मस्ट बी टोल्ड टू द क्लास अँड दोज आर क्वालिटीज ऑफ गुड कंपोजिशन, हाऊ टू मेक पॅराग्राफ एटसेट्रा. यासाठी टीचरने विद्यार्थ्यांना चांगलं कंपोजिशन कसं असते याबद्दल मार्गदर्शन करावं, त्याच्या काय क्वालिटीज असतात ते सांगावे. सेकंडली, हाऊ टू मेक पॅराग्राफ, परिच्छेद कसे करावे याची सुद्धा त्यांनी माहिती द्यावी. तर अशा प्रकारे आपण फीचर्स ऑफ रायटिंग स्किल हा घटक अभ्यासलेला आहे. यानंतर सम इश्यूज टू बी कन्सिडर व्हाईल टीचिंग रायटिंग. तर हा पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.